दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये आज आणखी 2 अहवाल येणार आहेत। उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांचा अहवाल काल आलेला होता। यामध्ये रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आलं। रुग्णाला उपचार देण्यात रुग्णालयानं हलगर्जीपणा केल्याचं नमूद करण्यात आलं। आज माता मृत्यू अन्वेषण चौकशी समिती आणि धर्मदाय चौकशी समिती यांचा अहवाल येणं हे बाकी आहे। आज दोन्ही अहवाल येण्याची शक्यता आहे आणि या तिन्ही अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। तर पुण्यामधल्या या घडामोडींकडे आपलं आता लक्ष असणार आहे। 3 अहवालावरून काय नेमकं हॉस्पिटलवर गुन्हा दाखल होतोय, सरकार नेमकं काय पाऊल उचलणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यासाठी आपण थेट जाऊया आता पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले जातात। निलेश, अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी सध्या पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात येतात। 3 अहवालांवरून काय नेमका गुन्हा दाखल होतो याकडे लक्ष लागणार आहे। त्यामुळे आज काय काय घडामोडी पुण्यामधून या प्रकरणातल्या अपेक्षित आहेत? नक्कीच अनुपमा, खरं तर राज्याचे आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी एक समिती स्थापन केली होती। या समितीमध्ये 4 सदस्य होते। त्या समितीचा अहवाल जो आहे तो काल पुणे पोलिसांना सादर करण्यात आला होता आणि तो अहवाल जो आहे तर राज्याचे महिला आयोग आहेत रुपाली चाकणकर यांनी तो अहवाल पूर्णपणे वाचून दाखवला आणि त्या अहवालामध्ये प्रथमदर्शी दीनानाथ हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलवर ठप्पा ठेवण्यात आलेला आहे। खरं तर त्या महिलेचा जो मृत्यू झालेला आहे त्याला कारणीभूत असल्याचं महिला आयोगाचे अध्यक्ष जे आहेत रुपाली चाकणकर यांनी नमूद केलेलं आहे। आणि त्या अहवालामधले जर 3 महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या तर प्रथमदर्शी त्यामध्ये महिलेला 5 तास जे रेंगाळत ठेवलं, तिला उपचार न दिल्याचं एक नमूद करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे मुद्दा म्हणजे जर ते हॉस्पिटल धर्मादाय होतं तर त्या धर्मादायाच्या नियमानुसार त्या ठिकाणी कामकाज का नाही केलं, हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या कालच्या अहवालात मांडण्यात आलेला आहे। मात्र या अहवालामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो अहवाल असणार आहे तो माता मृत्यू अन्वेषण जी संस्था आहे त्या संस्थेचा जो रिपोर्ट आहे तो आज येणं अपेक्षित आहे। आणि त्याचबरोबर धर्मादाय संस्था आहे त्यांचासुद्धा रिपोर्ट जो येणं आहे तो आज अपेक्षित आहे। या 2 संस्थेचे रिपोर्ट जे आहेत तो आज आल्यानंतर कदाचित या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो। या 2 संस्थेच्या अहवालानंतर पुन्हा गुन्हा दाखल होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काल दीनानाथ हॉस्पिटलने जी बाजू मांडली होती त्यामध्ये जवळपास डॉक्टर घैसास हे आरोपी असल्याचं त्यांचं बोलणं होतं आणि जो प्राथमिक अहवाल जो सादर करण्यात आलेला आहे त्यात सुद्धाही प्रथमदर्शी डॉक्टर घैसास यांची चुकी असल्याचं पाहायला मिळतं। मात्र या तिन्ही संस्थेचा जो रिपोर्ट आहे या संस्थेच्या रिपोर्टनंतर धर्मादाय आयुक्त किंवा माता मृत्यू संस्था आणि स्थापन केलेली जी संस्था अगदी निलेश 3 महत्त्वाचे अहवाल आहे। मात्र एकंदरीतच हे प्रकरण संपूर्ण राज्याच्या दृष्टीने वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल होतोय आणि त्यामुळे अशा प्रकरणांना चाप बसेल ही खरं तर अपेक्षा आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट्स जाणून घेत राहू।